एक होता ससा, एक नंबरचा हावरट. तो खूप खूप खायचा आणि पडून राहायचा. सारखं खायचा, दिवस रात्र खायचा. इतकं खायचा तरी त्याचं समाधानच व्हायचं नाही. एकदा काय झालं, सगळे ससे गेले वाटाण्याच्या शेतात. सगळ्यांनी लवकर लवकर खाणं आटपलं, पण आपल्या सशाचं खाणं काही संपेना. एक ससा त्याला म्हणाला, ए लवकर चल ना, नाहीतर या शेताचा मालक येईल, आपल्याला पाहिल आणि दगड गोट्याने आपल्याला मारेल. हा हावरा ससा म्हणाला, अरे थांब रे, आणखीन थोडं खातो, मोठी ढेकर देतो आणि मग आपण जाऊ. हावरा ससा बका बका खायला लागला. तशी दुसरा ससा त्याला म्हणाला, ए लवकर आटप ना, तो पहा टेकडीवरून शेताचा मालक दिसतोय. हावरा ससा म्हणाला, अरे हो रे, पण अजून शेतात तर नाही ना आला, मग खाऊ दे की मला जरा. आणखी थोडं खातो, मोठी ढेकर देतो, मग आपण निघू. बघता बघता शेताचा मालक शेतात आला. सगळे ससे ओरडले, पळा पळा, शेताचा मालक आला, शेताचा मालक आला. सगळे ससे धावायला लागले, पटापट लांब लांब उड्या मारू लागले. हावऱ्या सशाची झाली पंचायत. त्याला जोरात पळता येईना की लांब उडी मारता येईना. सगळ्या सशांनी कुंपणावरून उड्या मारल्या. हावऱ्या सशांनीही उडी मारायचा प्रयत्न केला, पण त्याचं पोट इतकं वजनदार होतं, इतकं वजनदार होतं की उडी कुंपणावरच पडली. त्याला खूप काटे बोचले. तेवढ्यात शेताचा मालक आला, हातात सोटा घेऊन. त्याने तो सोटा उचलला आणि हावऱ्या सशाला फेकून मारला. तो हावऱ्या सशाच्या पायाला लागला आणि लंगडत लंगडत, पोट सावरत सावरत हावरा ससा कसा तरी पळायला लागला. थोड्या वेळात त्याचं घर आलं. हुश, सुटलो बुवा, असा विचार करीत तो जरा हळूहळू चालायला लागला. तेवढ्यात तिथून एक कोल्हा धावून आला. बाकीचे ससे पटकन घरात शिरले. हावरा ससा मागे राहिला. तोही घरात शिरू लागला, पण त्याचं पोट खाऊन खाऊन इतकं टम्म फुगलं होतं की त्याला घरात काही शिरता येईना. तो दारातच अडकला. आतून सगळे ससे त्याला आत ओढायला लागले. बाहेर कोल्हा त्याची शेपटी धरून त्याला बाहेर ओढायला लागला. खूप ओढाओढी सुरू झाली. हावरा ससा ओरडायला लागला, रडायला लागला, पण कोल्हा काही शेपूट सोडेल. शेवटी हावऱ्या सशाची शेपटीच तुटली. कोल्हा धाडकन मागे पडला. सगळ्या सशांनी हावऱ्या सशाला कसाबसा घरात ओढून घेतला. बिचारा हावरा ससा, त्याचा खादाडपणा त्याला चांगलाच भोवला. प्राणावरच बेतलं होतं, पण शेपटीवर निभावलं. रानामध्ये झाडाखाली पशु राहत होते आणि झाडावर राहत होते पक्षी. आता पशु म्हणजे कोण आणि पक्षी कोण हे तर तुम्हाला ठाऊकच आहे. आणि बरं का मुलांनो, त्याच झाडावर राहत होतं एक वटवाघूळ. तर हे पशुपक्षी गोडी गुलाबीनं न भांडता सुखानं राहत होते. पण भांड्याला भांडं लागलं की आवाज होतोच. घर शेजारी असं म्हटलं की मग भांडणं होतातच ना. तसंच भांडण झालं एकदा पशुपक्ष्यांमध्ये. पशु आपली शिंग आणि शेपट्या वर करून म्हणाले, आम्हीच श्रेष्ठ. तर पक्षी आपले तुरे आणि पंख फैलावून म्हणाले, आम्ही श्रेष्ठ. झालं की भांडण सुरू. आणि एकदा का एखाद्याचा अहंकार दुखावला की मग काय, युद्ध, मारामारी, रक्तपात. तसंच इथेही झालं. सगळे पक्षी एका बाजूला, तर पशूंचं सैन्य दुसऱ्या बाजूला. ही मोठी लढाई सुरू झाली. एकच हल्लागुल्ला झाला. मात्र ह्या सगळ्या प्रकारात झाडावरचं ते वटवाघूळ मात्र गप्प गप्प होतं. ते ना पक्ष्यांबरोबर गेलं ना पशूंच्या सैन्यात सामील झालं. ते आपल्या मस्तीत झाडावरती झोके घेत लोंबकळत होतं. त्या वटवाघुळाचा पक्ष्यांना तर खूपच राग आला. हे काय, आमचा असून परक्यांसारखा नुसता बघत राहतो म्हणजे काय? एवढी अटीतटीची लढाई सुरू आहे, आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. हे पशु आम्हाला खल्लास करायला निघालेत आणि तू असा शुंभासारखा झोके घेत बसलायस. ते काही नाही, आधी उठ, आमच्यात सामील हो आणि त्या पशूंवर तुटून पड. अटॅक.
पक्ष्यांच्या सेनापतीनं जीव तोडून वटवाघुळाला सांगितलं. तेव्हा ते वटवाघूळ मख्खपणे म्हणालं, वेडाच आहेस, मी कसा काय पशूंवर अटॅक करणार? तुला नीट दिसत असेल तर माझं तोंड निरखून बघ. मला आहे का तुमच्यासारखी चोच? बिनचोचीचा पक्षी असतो का? मूर्खा, मी पशु आहे, पशु. असं म्हणून ते वटवाघूळ स्वतःशीच हसलं. तसे पक्षी चिडून पंख फडफडत तिथून निघून गेले. मात्र लगेच पशूंचा कॅप्टन वटवाघुळाजवळ येऊन म्हणाला, वा 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 वा, तू आमचा आहेस. आमच्यासाठी त्या फडतूस पक्ष्यांवर तुटून पड आणि त्यांचा सर्वनाश कर. तसं वटवाघूळ त्या कॅप्टनकडे कुत्सितपणे बघत म्हणालं, कॅप्टन, बुद्धू आहेस तू, बुद्धू. मला काय पशु समजतोस काय? बावळटा, हे बघ माझे पंख. पंख असलेला पशु असतो का कधी? मी पक्षीच आहे आणि मी त्यांच्यावर कसा हल्ला करू रे? जा बाबा, जा जा तू. पशूंनाही मग राग आला आणि त्यांनी त्याचा नाद सोडला. लढाई मात्र सुरू होती. कोणीच जिंकत नव्हते की हरत नव्हते. लढाईमुळे सगळ्यांची सगळी कामं अडकून पडली. नुकसान व्हायला लागलं. उपासमारीची पाळी आली. तेव्हा पशुपक्ष्यांनी एकत्र बसून विचार केला, चर्चा केली. त्यानुसार त्यांनी ठरवलं, पशूंनी झाडाखालीच बागडावं आणि पक्ष्यांनी झाडावरच हुंदडावं. झालं. ठरल्याप्रमाणे पक्षी भुरकन उडून झाडावर गेले. तेव्हा ते वटवाघूळ तिथेच झोके घेत होतं. त्याला बघून पक्षी म्हणाले, ए तू पशु आहेस, पशु. जा इथून, चालता हो, नाहीतर आम्ही तुला ठार मारू. जा जा जा, चल पशु. तसं ते वटवाघूळ घाबरलं आणि आपला जीव पंखात धरून ते पशूंकडे जायला लागलं. त्याला आपल्याकडे येताना बघून पशूंचा कॅप्टन ओरडलाच, ए यू, तू तर पक्षी आहेस, पक्षी. बर्ड बर्ड, चल जा. खाली आमच्या हद्दीत आलास तर आम्ही तुला ठार करू, ठार. आता मात्र वटवाघुळाची पंचायत झाली. ते झाडावरचं राहिलं ना झाडाखालचं. बिचारं, कुठेच आसरा राहिला नाही, कुठेच जागा उरली नाही. अखेर ते वटवाघूळ आपलं तोंड लपवून अंधारात जाऊन लपून राहिलं. तेव्हापासून ते वटवाघूळ जे अंधारात राहिलंय ते आजपर्यंत. एका जंगलामध्ये एक छोटंसं तळं होतं. त्या तळ्याकाठी 4 मित्र राहत असत. त्यातला एक होता मोठ्या मोठ्या डोळ्यांचा आणि लांबुडक्या शेपटीचा उंदीर, तर दुसरा होता सोनेरी कातडी आणि पांढऱ्या पांढऱ्या ठिपक्यांचं हरिण. तिसरा होता काळाकुट्ट कावळा, तर चौथं होतं लुटू लुटू चालणारं एक कासव. नदीकाठच्या जांभळाच्या झाडावर कावळा राहत असे. एका मोठ्या सुरक्षित बिळामध्ये उंदीर मामांचं घर होतं. कासव पाण्यात मज्जेत राहत होतं, तर तिथल्या हिरव्यागार लुसलुशीत हिरवळीवर हरिणाचा मुक्काम असे. एक दिवस नेहमीप्रमाणे त्यांची बैठक जमली, पण खूप वेळ झाला तरी हरणाचा काही पत्ता नव्हता. आता काय करावं बरं, कुठे बरं शोधावं, सारेजण विचारात पडले. कावळा पटकन म्हणाला, थांबा, मला एक युक्ती सुचली आहे. मी उडत उडत जाऊन जरा शोधून येतो. हां, चांगली कल्पना आहे. कावळ्यानं शोधलं, हाका मारल्या, पण शेवटी परत एकदा अगदी गर्द झाडीत हाका मारल्यावर असा आवाज आला. अरे, हा तर आपल्या मित्राचाच आवाज. त्याच्याजवळ जाऊन पाहतो तर काय, शिकाऱ्यानं हरिणाला जाळ्यात पकडलं होतं. त्याला कसं बसं समजावून कावळा बाकीच्या मित्रांना सांगायला आला. कासवानं क्षणाचाही विचार न करता उंदीर मामाला सांगितलं, जा बघू, तू बस कावळ्याच्या पाठीवर आणि आपल्या अणकुचीदार दातांनी जाळं तोडून टाक. लगेच कावळ्याच्या पाठीवर बसून दोघं निघाले. उंदरानं आपल्या तीक्ष्ण दातांनी सरसर कापल्यासारखी सगळी दोरी कापली आणि हरिणाला जाळ्यातून सोडवलं. तेवढ्यात कासव पण डुलत डुलत आलंच की. 4 मित्र आनंदाने गप्पा मारायला लागली. इतक्यात असा कसलासा आवाज आला आणि शिकाऱ्याची चाहूल लागली. क्षणात कावळा झाडाच्या टोकावर जाऊन बसला. उंदीर मामा बिळात लपला आणि हरिण तर वायू वेगानं दृष्टीआड झालं. राहता राहिलं कासव. कितीही चपळाई केली तरी शिकाऱ्याच्या नजरेतून ते सुटलं नाही. हरिण आपल्या हातातून निसटले असं पाहून कासवाला पिशवीत कोंबून शिकारी निघाला.
आजची आपली भूक कासवावर भागवायची अशा विचारात तो जंगलातून चालू लागला. परंतु कावळ्याच्या नजरेतून हे कसं सुटेल? झाडाच्या टोकावर बसून तो सारं पाहतच होता. आपल्या मित्रांना हाका मारून त्यानं सर्व सांगितलं. आता काय करावं बरं? आणि जे काय करायचं ते अगदी पटकन. हरिण म्हणालं, आपण असं करूया, मी त्या गवतावर चरल्याचं नाटक करतो. मला पाहतात शिकारी हातातली पिशवी टाकून येईलच. मग पुढची कामगिरी मात्र उंदीर मामाची. शिकाऱ्याच्या वाटेवर हरिण जाऊन उभं राहिलं आणि चरत असल्याचं नाटक करू लागलं. त्याला शिकाऱ्याने पाहिलं मात्र आपला बाण सरसावून शिकारी धावत सुटला हरिणाकडे. इकडे उंदराची खरीच परीक्षा होती. आपल्या दातांनी कशी बशी ती बांधलेली पिशवी सोडवली आणि तिघही जण तळ्याकडे निघाली. इकडे थकलेला भागलेला शिकारी मनात विचार करत होता की आता निदान हरिण नाही तर कासव तरी आहे. पिशवी जवळ येऊन पाहतो तर काय, पिशवी रिकामी. बिचारा शिकारी हात हलवतच परत गेला आणि हे 4 मित्र नदीकाठी आनंदानं राहू लागले. छोट्या मित्रांनो, गोष्टीचं नाव आहे आरसा हसला आरसा रडला. राजू नावाचा एक तुमच्यासारखा छोटासा मुलगा होता. खरं म्हणजे राजू तसा चांगला मुलगा, पण अलीकडे तो खूपच हट्टी बनला होता. आईनं सांगितलेलं ऐकायचं नाही, बाबांचं काम करायचं नाही, अभ्यास वेळेवर करायचा नाही की स्वच्छ सुद्धा राहायचं नाही. राजूची शाळा सकाळची असे. राजू सकाळी उशिरा उठायचा. उठल्यावर दात न घासता, आंघोळ न करता, शाळेचे कपडे नीट न घालता, वह्या पुस्तकांची पिशवी तशीच पाठीवर टाकून तसाच शाळेत पळत सुटायचा. शाळेतल्या मुलांना सुद्धा राजूचा राग यायचा. त्याच्याशी कोणी सुद्धा बोलायचं नाही, पण राजूला त्याचं काही सुद्धा वाटायचं नाही. एक दिवस असाच राजू उशिरा उठला आणि शाळेत गेला. शाळेची घंटा होऊन गेली होती. राजू दप्तर सांभाळत सांभाळत जिना चढत होता. त्यानं सहज समोर पाहिलं तर समोरच्या भिंतीवरचा आरसा चक्क रडत होता. राजू तिथेच थबकला. आरशाकडे नीट निरखून पाहून त्याने आरशाला विचारलं, का रे आरशा, तू रडतोयस कशाला? आरसा म्हणाला, काय सांगू राजू तुला, मी आरसा आहे. सगळेजण आपलं रूप माझ्यात पाहतात आणि निघून जातात, पण माझा विचार मात्र कोणी सुद्धा करत नाही. राजू म्हणाला, का बरं? आरसा म्हणाला, आता बघ ना, तूच कसा दिसतोयस ते. डोळ्याला घाणे, नाकाला शेंबूड, तोंड धुतलेलं नाही की केस विंचरलेले नाही. छे, कपडे मळलेले आणि हातपाय धुळीने भरलेले. शी शी शी, मला तर तुझी अगदी किळस येते, किळस. तुझं हे घाणेरडं प्रतिबिंब माझ्यात पडलंय आणि म्हणून मला वाईट वाटतंय. राजू विचार करायला लागला, अरे आपल्याला बघून लोकांना रडायला येतंय. शी शी शी, आता आपण शहाण्यासारखं बनायचं. असं ठरवून राजू मागच्या पावली आपल्या घरी परतला. घरी जाऊन त्यानं तोंड धुतलं, दात घासले, स्वच्छ साबण लावून आंघोळ केली, विस्कटलेले केस नीट विंचरले, स्वच्छ धुतलेला सदरा घातला, दप्तर नीट लावून खांद्यावर घेतलं, पायात बूट आणि मोजे घालून तो पुन्हा शाळेत गेला आणि आरशासमोर जाऊन उभा राहिला. राजूनं आरशामध्ये पाहिलं आणि आपलं रूप पाहून आपण किती छान दिसतो आहोत असं त्याला वाटलं आणि तो स्वतःवर खूप खुश झाला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आरसा चक्क हसत होता. आरसा राजूला म्हणाला, राजू, तू खरंच किती चांगला मुलगा आहेस रे. असाच जर तू नेहमी राहिलास तर सगळ्यांचा खूप आवडता होशील. राजूला सुद्धा मनातून आनंद झाला होता बर का. तो आरशाला म्हणाला, आरशा, तूच तर मला शहाणं बनवलंस. खरंच आता मी असाच शहाण्यासारखा वागेन, असाच स्वच्छ राहीन,
आणि सगळ्यांचा आवडता होईन. एक होती नदी. नदीत होतं छोटंसं कासव आणि नदीच्या काठी एक होतं झाड. झाडाच्या बुडाशी होतं एक बीड आणि बिळात राहत होता एक छोटासा ससा. नदीतलं कासव ते ऊन खायला काठावरती यायचं आणि ससा गवत खायला काठावरती यायचा. दोघांची झाली खूप ओळख. दोघं झाले अगदी मित्र. खूप बोलायचे, खूप खूप खेळायचे आणि खूप फिरायचे देखील. कासवाशिवाय सशाला करमायचंच नाही. एकदा एका कोल्ह्यानं त्या दोघांना पाहिलं आणि म्हणाला, ओ हो हो हो, वा वा वा, कसा गुबगुबीत ससा, कसं गुबगुबीत कासव, आणि हे आपल्याला खायला मिळाले तर. पण मिळवावेत कसे? कासव पाण्यात असेल तर ससा त्याच्या पाठीवर बसतो आणि ससा बिळात असला तर कासव मात्र तोंडाशी असतं. दोघांना एकदम कसं बरं पकडावं? एक एकटा सापडला पाहिजे. कोल्हा मग टपून बसला. एकदा काय झालं, कासवाचं पोट दुखायला लागलं. ते अगदी गडबडा गडबडा लोळायला लागलं. ऐक 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 असं कणायला लागलं. सशाला फार वाईट वाटलं. तो म्हणाला, कासव भाऊ, अरे भिवू नकोस. मी की नाही आता छानसं औषध आणतो. तू मात्र इथे माझ्या बिळात बसून राहा. ससा गेला औषध आणायला. कासव लागलं पुन्हा गडबडा गडबडा लोळायला. ऐक ऐक ऐक. कासवानं डोळे मिटून घेतले आणि ते कणत राहिलं. कोल्हा तर टपूनच बसला होता. त्याने एक पिशवी आणली, तिचं तोंड मोकळं केलं आणि हळूच कासवाच्या पाशी नेऊन ठेवली. लोळत 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 कासव त्या पिशवीत शिरलं. कोल्ह्यानं पटकन पिशवीचं तोंड बांधून घेतलं. पिशवी पाठीवर टाकली आणि चालला की घरी. त्याचं घर होतं डोंगरावरल्या गुहेत. इकडे ससा औषध घेऊन आला आणि पाहतो तर काय, कासव नाही. कुठं गेला कासव भाऊ? ससा पाहायला लागला. तेव्हा कोल्हा जाताना त्याला दिसला आणि पाठीवर दिसली पिशवी. पिशवीतून आवाज आला, ऐक ऐक, काय पोट दुखतंय. अरे कोल्होबा, कासव भाऊला पकडलंस काय? सशानं विचार केला आणि लपत छपत तो कोल्ह्याच्या पुढे गेला. अगदी पुढे पुढे गेला आणि मग ससा की नाही कोल्ह्याच्याच रस्त्यावर मेल्यासारखा निजून राहिला. कोल्होबा खुशीत चालले होते. आज कासवाची मेजवानी मनात म्हणत होते. तोच ससा मरून पडलेला त्यांना दिसला. अरे, हा ससा इथे मेला वाटतं. कोल्ह्यानं अगदी वाकून पाहिलं. सशाची हालचाल नाही. चला, ससा कासव दोघही मिळाले. कोल्ह्याला अगदी आनंद झाला. त्यानं झप घरी जाऊन कासवाचं ओझं टाकलं आणि मग विचार केला, चला आता सशाला उचलूया. तो सशाला घ्यायला परत आला. पुष्कळ चालला. चालता चालता सशाच्या अगदी बिळापाशी आला, पण ससा दिसलाच नाही. अरे, सशाला कोणीतरी पळवलं वाटतं. चला जाऊ दे, आपण आपलं कासवाचाच फराळ करूया, असं म्हणून कोल्हा परतला. इकडे सशानं काय केलं होतं, कोल्ह्याच्या मागे लपत त्याच्या गुहेशी गेला. कोल्हा ससा आणायला गेल्याबरोबर ससाच त्याच्या गुहेत शिरला. त्यानं पिशवीचं तोंड मोकळं केलं आणि कासवाला बाहेर काढलं. गुहेत होतं
गांधील माशीचं पोळ. ते सशानं हळूच काढलं आणि ते पिशवीत कोंबलं. पिशवीचं तोंड बंद करून होती तशी पिशवी त्यानं ठेवून दिली. आता कासव आणि ससा दोघ जण एका झाडाआड लपून बसले. इकडे कोल्होबा हात हलवत घरी आले. ससा नाही तर नाही, अरे कासव तर मिळालं. जिभल्यात साटत त्यानं पिशवीचं तोंड सोडलं आणि अगदी तोंड घालून तो त्या कासवाला खाणार. तो काय भर 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 सगळ्या गांधील माश्या बाहेर आल्या आणि त्या कोल्ह्यावर तुटून पडल्या. नाकाला चावल्या, तोंडाला चावल्या, पाठीला चावल्या, शेपटीला चावल्या, कानात चावल्या. अरे बाप रे, कोल्हा अगदी गडबडून गेला. कुई कुई कुई. कोल्हा ओरडायला लागला, इकडे तिकडे पळायला लागला, लोळायला लागला. पण माशा काही त्याची पाठ सोडेनात. शेवटी धावत जाऊन कोल्होबानं नदीत बुडी मारली. तेव्हा कुठं माशा फिरल्या. ससा आणि कासव ती मजा बघत होते. त्यांना खूप हसू आलं. हसता हसता त्यांची अगदी मुरकुंडी वळली आणि मग दोघे जण दुसऱ्या रस्त्यानं निघून गेले. पंपू टंपू गाडीवर बसून गेले होते, ती गोष्ट आठवते का रे तुम्हाला? आता तर काय, त्याने आणखीनच धमाल करायचं ठरवलं. त्यांना वाटलं गाडीच्या आतच जाऊन बघूया कशी काय गंमत येते ती. गाडी अजून फलाटावर उभीच होती. दाढीवाला तिकीट फाडत होता आणि ड्रायव्हर कुठेतरी गायब झाला होता. झाडावरनं टंपूनी पाहिलं बरं का, त्यांच्या बाजूला गाडीजवळ कोणी सुद्धा नव्हतं. तो हळूच खाली उतरला. पाठोपाठ पंपू शेठ होतेच. दोघंही हलकेच इंजिनाजवळ गेले. पाय वर करून पाहिलं, इंजिनात कुणी नव्हतं आणि दरवाजाही उघडाच होता. पायऱ्या चढून दोघंही आत शिरले बरं का. काय मज्जा, सगळं कसं चकचकीत आणि रंगीत रंगीत. काय मस्त आहे रे. अरे टंप्या, ही फांदी बघ कशी वाकली. एका वाकड्या दांडक्याला लोंबकळत जोरात पंपू ओरडला आणि बाप रे, आणि काय झालं, गाडी लागली की चालायला. टंप्यो, अरे टंप्या, अरे बघ मी गाडी चालू केली बघ. केवढी आयटी वाटत होती पंपूला. टंपूही खुश झाला. दोघांनी इंजिनात जागच्या जागी उड्या मारल्या. पण त्यांच्या कानावर भलताच गोंधळ यायला लागला. गाडी अजून भरली नव्हती. दाढीवाल्याने दरवाजे बंद केले नव्हते आणि आपली गाडी तशीच चालू केली. म्हणून दाढीवाला ड्रायव्हरच्या नावानं जोर जोरात ओरडत होता, ए ड्रायव्हरवाल्या, गाडी कशाला चालू केली रे? थांबव, अजून भरली पण नाही लेका. ए उभी कर, उभी कर. पण ड्रायव्हर होताच कुठे गाडीत, तर तो उभी करणार. त्याच्याऐवजी इंजिनातनं पंपू टंपूचे चेहरे डोकावताना दिसले. बापरे, म्हणजे या माकडाने गाडी चालू केली का काय? फलाटावरचा गोंधळ पाहून पंपू टंपू तर इतके खुश होते की ज्याचं नाव ते. तेवढ्यात टंप्यानं तिथंच कशाला तरी लोंबकळून एक कोलांटी मारली आणि बापरे, काय झालं, गाडी आणखी जोरात पळायला लागली. आता मात्र पंपू टंपू दोघंही घाबरले. एवढे की गाडीतनं उडी मारायचं भान सुद्धा राहिलं नाही त्यांना. गाडी रुळावरनं धावते आणि माकडाने गाडी चालू केली असं पाहून ड्रायव्हर, दाढीवाला, मुलांचे बाबा सगळे घाबरून तिच्या मागे पळतायत. अरे थांबवा, थांबवा, थांबवा करत पळतायत मागे. डब्यातली मुलं घाबरून किंचाळतायत आणि मुलांच्या आया फलाटावर मुसमुसून रडतायत. बापरे, इतका गोंधळ सुरू होता नुसता आणि गाडी मात्र जोरात धावतेच आहे. पंपू टंपूला आता धड उभं राहता सुद्धा येत नव्हतं. टंप्याचा तर तोलच जात होता. तोल सावरण्यासाठी त्याने इंजिनाच्या भिंतीला धरलं आणि काय झालं, फटकन बटनाचा आवाज झाला आणि गाडी लागली की ओरडायला. कू
दचकून टंपूनं पंपूला घट्ट मिठी मारली. दोघांनी आपापले डोळे घट्ट मिटून घेतले. बापरे, काय होणार आहे कोण जाणे. ड्रायव्हर आणि तिकीटवाला आणि ही सगळी मंडळी गाडीचा पाठलाग करतच होती. जेव्हा गाडी स्टेशनात आली असं ड्रायव्हरला वाटलं तेव्हा त्याने काय केलं, पटकन इंजिनाचा बाहेरचा दांडा पकडला आणि चढला की इंजिनामध्ये. पंपूला कळलंच नाही ड्रायव्हर आला ते. ड्रायव्हरने सुद्धा मिठी मारून डोळे मिटून उभं राहिलेल्या त्या दोघांकडे लक्षच दिलं नाही. आधी त्यांनी काय केलं ते दांडकं खेचलं आणि गाडी थांबवली. गाडी पुरी थांबल्यावर ड्रायव्हरनं वळून पाहिलं तर काय, मघाशी उभी असलेली ती जोडगोळी त्याला कुठे दिसेच ना. अरे च्या, गेली कुठं. त्यानं शोधाशोध सुरू केली, पण टंपू कुठले सापडायला. त्याने केव्हा धूम ठोकली होती, पसार झाले होते. आणि फलाटा शेजारच्या झाडावर बसून हुप 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 करीत फलाटावरची गंमत पाहत होते. मुलांनो, उंदीर आणि मुंगूस यांच्यातल्या वैराची गोष्ट आहे. उंदरांचे मुंगुसांशी अगदी खानदान की दुश्मनी टाईप वैर म्हणजे भांडण होतं. उंदीर आणि मुंगूस एकमेकांना अगदी पाण्यात बघायचे. त्यांची नेहमी लढाई व्हायची आणि त्यात बिचारे उंदीर ते हमखास हरायचे आणि मुंगूस आपले नेहमीच जिंकायचे. शेवटी की नाही, एकदा उंदरांनी एक सभा बोलावली. मुंगुसांना हरवायचे कसे यावर चर्चा सुरू झाली. कुणी हे करा म्हणालं, कुणी ते करा म्हणालं. तेवढ्यात एक तरुण उंदीर उठला आणि म्हणाला, मित्रांनो, आपण नेहमीच हारतो. का हारतो तर आपल्यात शिस्त नाही. आपलं सैन्य बावळटासारखं लढतं. ना आपला कुणी सेनापती, ना आपलं कुठलं सैन्य. सगळा अंधाधुंदीचा कारभार आपला. कुणी कुणाला मानत नाही की जुमानत नाही. सगळेजण स्वतःला शहाणे समजून वागतात. मन मानेल तसा कारभार, कशीही चाल करतात, कसेही लढतात. मग आपण काय खाक जिंकणार? नेहमीच हारत राहणार. जर जिंकायचं असेल ना तर आधी सेनापती निवडा, त्याच्या ऑर्डर्स पाळायला शिका आणि मग शत्रूवर हल्ला करा. इंद्राचं स्फूर्तिदायक भाषण सगळ्यांना खूप आवडलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, शेपट्या आपटल्या. एवढंच नाही तर एकमतानं त्या तरुणाला त्याने सेनापती म्हणून निवडलं. तोही सेनापती व्हायला आपण योग्य आहोत की नाही याचा विचार न करता झाला सेनापती. म्हणजे बघा ना, आपण म्हणतो की नाही, त्या अर्ध्या हळकुंडानं पिवळं होण्यातलाच हा प्रकार. त्या तरुण उंदरानं भाषण करताना मोठ्या बाता मारल्या होत्या, हवेत बाण सोडतात ना तशा. पण प्रत्यक्षात मात्र लढाई कशी लढतात, युद्धाचे नियम कोणते, युद्धाच्या वेळेस शत्रूवर हल्ला करायचा कसा, किंवा शत्रूचाच हल्ला झाला तर नेमकं करायचं काय, हे त्याला तरी कुठे ठाऊक होतं. तो तरुण उंदीर सेनापती झाल्यापासून हवेतच तरंगायला लागला. त्यानं सगळ्या उंदरांना सांगितलं की आता मी सेनापती झालोय. आता माझा प्रत्येक बिळामध्ये सत्कार व्हायला पाहिजे. माणसांच्या पुढाऱ्याचा होतो ना, अगदी तसा सत्कार करा माझा. आणि एवढंच नाही तर 5 उंदरिणींनी मला ओवाळायला हवं. सर्व बिळातून माझी मिरवणूक काढा, मोठमोठाले हार घाला मला, आणि उंदीर राज्यातल्या सगळ्या वर्तमानपत्रातून माझा मोठा फोटो छापा. जा, पहिल्या सेनापतीचा योग्य तो मान राखा. जा. मुंगूस युद्ध राहिलं की बाजूला. सेनापती महाराजांचे सत्कारच झाले सुरू. भाषणं सुरू झाली, फोटो आले पटापट. त्यामुळे सेनापती शेफारला, स्वतःला खूपच मोठा समजायला लागला. पण एवढं करून सुद्धा तो सेनापती काही थांबला नाही. त्यानं स्वतःचं वेगळेपण सगळ्यांना दाखवण्यासाठी काय केलं माहितीये? अरे, त्यानं स्वतःसाठी मोठं चिलखत शिवलं आणि मोठाली खोटी शिंगई बनवली त्याबरोबर आणि बांधली की डोक्यावर. तेव्हा कोणीतरी सेनापतींना विचारलं, महाराज आपण युद्ध कधी करायचं? युद्ध? कसलं युद्ध? सेनापती शेपटी हलवत म्हणाला, आपण मुंगसांना
धडा शिकवणार होतात ना? हा हा हा, ते होय. अरे पंचांग बघा, चांगला मुहूर्त काढा आणि करूया की आपण स्वारी. चला चला. सेनापतींनीच आज्ञा दिल्यावर बिचारे उंदीर काय करणार? झालं, कुणीतरी बघितलं पंचांग, काढला मुहूर्त आणि केली की हो स्वारी. पण शेवटी व्हायचं तेच झालं. मोठ्या पुषारकीनं वीर निघाले, पण पराभवच झाला. मुंगुसांनी चांगलंच पाणी पाजलं की सगळे उंदीर आपापला जीव वाचवण्यासाठी पटापट पटापट बिळात शिरले. समोर ही भली मोठी मुंगुसांची फौज आणि उंदीर तर बिळात पळालेले. फक्त राहिला होता तो सेनापती उंदीर. तोही बिळामध्ये शिरायचा प्रयत्न करत होता, पण त्याची ती मोठाली खोटी खोटी शिंग ती काही केल्या बिळात शिरताच शिरेनात. सेनापती आयताच तावडीत सापडला की मुंगुसांच्या. बिचारा सेनापती मूर्खपणापायी स्वतःच्या जीवाला मुकला. मुलांनो, ही गोष्ट आहे जत्रेतल्या गमतीची. जत्रा तुम्हाला माहीतच आहे. महालक्ष्मीची जत्रा, खंडोबाची जत्रा. तर अशीच एक जत्रा होती. एक कोंबडा, एक उंदीर आणि एक खार असे तिघेजण निघाले जत्रेला जायला. वाटेत त्यांना भेटलं एक बदक. म्हणालं, ए मी पण तुमच्या बरोबर जत्रेला येऊ? ते ऐकून कोंबडा हसला, उंदीर हसला, खारही हसली. उंदीर म्हणाला, तू कसा येणार जत्रेला? तुला तर धड चालताही येत नाही. मी बघ कसा तुरु तुरु चालतो. हे पहा, आम्ही जत्रेत खूप मज्जा करणार. तुला नीट चालताही येत नाही, तू कशाला येतोस जत्रेला? कोंबडा म्हणाला, अरे बदका, तुझे कपडे अगदीच साधे आहेत बुवा. माझे कपडे पहा कसे छान छान रंगीबेरंगी आहेत. जत्रेत जायला असे रंगीबेरंगी कपडे लागतात. तू नको येऊस आमच्या बरोबर जत्रेला. खारुताई म्हणाली, अरे येड्या, माझ्या शेपटीचा झुपका बघ कसा छान डौलदार आहे. तुझी शेपूट तर अगदीच लहानशी आहे. बरं, तुला झाडावर चढता येतं का? बदक म्हणालं, नाही, मला झाडावर नाही चढता येत. खार म्हणाली, मग तू मुळीच जत्रेला येऊ नकोस. जत्रेला येऊन तू करणार काय? तुला चालता येत नाही, झाडावर चढता येत नाही, तुझे कपडेही चांगले नाहीत. ए बदका, तू मुळीच जत्रेला येऊ नकोस बरं. आम्ही काही तुला आमच्या बरोबर नेणार नाही. बिचारं बदक अगदीच हिरमुसलं झालं. कोंबडा, उंदीर आणि खार निघाले जत्रेला. चालता चालता जत्रेत काय मज्जा करायची ते ठरवायला लागले. आकाश पाळण्यात बसायचं बर का. मी बुवा मोठ्या चक्रावर बसणार. मी मिठाई खाणार. मी फुगे घेणार. मी शिट्टी वाजवणार. मी चेंडू घेणार. आपल्याला बरोबर न नेल्यामुळे बदक बिचारा अगदी दुःखी झालं होतं. पण ते हळूहळू चालत होतं. त्यांनी मनाशी ठरवलं की जत्रेला जायचं म्हणजे जायचंच. हे तिघेजण म्हणजे कोंबडा, उंदीर आणि खार झपाझप निघाले होते जत्रेला. बदकाची गंमत आठवून हसत होते. उंदीर म्हणाला, बरं झालं त्या भिकारड्या बदकाला बरोबर नाही आणलं ते. खार म्हणाली, नाही तर काय, ते लुळं पांगळं बदक नकोच आपल्या बरोबर. ते तिघे पटपट पुढे निघाले होते. वाटेत त्यांना लागली एक नदी. कोंबडा एक पाऊल पाण्यात गेला आणि परत आला. खार एक पाऊल पाण्यात गेली आणि परत आली. उंदीर एक पाऊल पाण्यात गेला आणि परत आला. आता काय करायचं? नदी पार केल्याशिवाय जत्रेला जाणार कसे? त्यांच्यापैकी कुणालाच पोहता येत नव्हतं. आता जत्रा बित्रा काही नाही. तिघे बिचारे रडत बसले नदीकाठी. तेवढ्यात हळूहळू पावलं टाकीत बदक आले. त्यांनी पाहिलं की हे तिघेजण रडतायत. त्याला कळेच ना काय झालं ते. एवढ्या उत्साहानं आनंदानं झपाझप निघाले होते, ते असे रडायला का लागले बुवा? बदकाने त्यांना विचारलं, अरे तुम्ही इथे असे रडत का बसलात? तिघेही म्हणाले, मग काय करणार, आम्हाला नाही पोहता येत. आता आम्ही जत्रेला कसे जाणार? नदी पार कशी करणार? बदक म्हणालं, काही घाबरू नका, मी तुम्हाला पलीकडे नेतो, मला पोहता येतं. बदक पाण्यात उतरलं आणि एक गोल फेरी मारून काठावर आलं. ते पाहून हे तिघेजण खुश झाले. आता प्रत्येक जण बदकाला म्हणालं, ए बदका,
ए मला पलीकडे ने ना, मी तुला जत्रेतली गंमत पाहायला नेईन, तुला खूप खूप पैसे देईन. बदक हसलं, म्हणाला घाबरू नका, मी तिघांनाही पलीकडे त्या काठावर नेईन. पाहिलंत मुलांनो, या तिघांनीही बदकाला जत्रेला न्यायला नकार दिला होता, तरी बदकाने मात्र त्यांना मदत करायची ठरवली. मग बदकानं केली एक युक्ती. त्याने एक लाकडाची फळी आणली, त्याला बांधली एक दोरी. कोंबड्याला, खारीला आणि उंदराला त्या फळीवर बसायला सांगितलं आणि दोरी चोचीत धरून बदक लागलं पोहायला. सगळेजण नदी पलीकडे आले. आता तिघेजण अगदी खुशीत होते बर का. बदका, तू खूप चांगला आहेस, तू पण आमच्या बरोबर चल ना जत्रेला, आपण खूप खूप मज्जा करू, आम्ही तुला खूप खूप पैसे देऊ. बदक हसलं गालातल्या गालात, क्वॅक क्वॅक. मग ते सगळे जत्रेला गेले, खूप मजा केली. आणि बरं का मुलांनो, त्या दिवसापासून बदकाची आणि त्या तिघांची अगदी गट्टीच जमली. एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याला 2 मुलं होती. ती मुलं जुळी होती. ही जुळी मुलं नुसती दिसायलाच सुरेख होती असं नाही, तर गुणांनी सुद्धा हुशार होती. अशी गोंडस हुशार मुलं सगळ्यांना अतिशय आवडायची. त्या व्यापाऱ्याला सुद्धा आपल्या मुलांचा अतिशय अभिमान होता. म्हणून त्यानं एकाचं नाव ठेवलं होतं गुणसुंदर आणि दुसऱ्याचं ठेवलं होतं रूपसुंदर. चंद्राच्या कलेकलेनं मुलं वाढत होती. बघता बघता मोठी झाली. तो व्यापारी दिवसेंदिवस थकत चालला होता. त्याला सारखं वाटायचं की माझं काय आता, मी पिकलं पान कधी गळून पडेल याचं काही नेम नाही. तेव्हा माझ्या माघारी या इस्टेटीची भांडणं होऊ नयेत म्हणून या दोघांच्या मध्ये इस्टेटीची वाटणी करून टाकावी हे बरं. पण कुणाला किती संपत्ती द्यावी बरं, या दोघांची परीक्षाच घेऊया आणि मगच कोणाला किती संपत्ती द्यावी हे ठरवूया. जर दोघेही सारखेच हुशार निघाले तर दोघांना आपली सारखी संपत्ती देऊ. जर दोघांच्यात काही फरक जाणवला तर ज्याच्यात जशी कमी जास्त हुशारी असेल त्याप्रमाणे दोघांना संपत्ती वाटू, असा त्याने विचार केला. त्या व्यापाऱ्याची बरं का 3 मोठाली घरं होती. एक घर शहराच्या मध्यभागी होतं, दुसरं पूर्वेला आणि तिसरं पश्चिमेला. शहराच्या मध्यभागी असलेल्या घरात तो स्वतः राहत होता, पण पूर्वेकडच्या आणि पश्चिमेच्या घरात मात्र कुणीच राहत नव्हतं. तेव्हा त्यांनी एक युक्ती केली. पूर्वेकडच्या घरात त्यांनी गुणसुंदरला पाठवलं आणि रूपसुंदरला पश्चिमेच्या घरात पाठवलं. एक दिवस दुपारी मध्यान्नीच्या रणरणत्या उन्हात त्या दोघांना एक एक गुलाबाचं ताजं टवटवीत फूल पाठवलं आणि निरोप सांगितला. हे फूल आपल्या तळहातावर घेऊन त्यांनी त्वरित माझ्याकडे यावं, पण एक लक्षात ठेवावं की या फुलाला कडक ऊनही लागतं कामा नये आणि यावर कशाची सावलीही पडता कामा नये. काय करावं बरं. दोन्ही मुलं आपल्या वडिलांचा निरोप ऐकून विचार करायला लागली. आणि इकडे तो अंगणात खाटलं टाकून व्यापारी त्यांची वाट बघू लागला. थोड्याच वेळात एका बाजूनी रूपसुंदर आणि एका बाजूनी गुणसुंदर येताना दिसले. दोघांच्याही उघड्या तळहातावर त्यानं पाठवलेलं एक एक गुलाबाचं फूल होतं. ऊन नुसतं रणरणत होतं, पण दोघंही गुलाबाच्या फुलाचं उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून हातावर चाळणी धरून चालत होते. त्या चाळणीच्या भोकातून आर पार उन्हाचे किरण त्या फुलावर पडत होते. त्यामुळे त्या फुलावर सावलीही पडत नव्हती आणि वडिलांच्या निरोपाप्रमाणे ऊनही लागत नव्हतं. आणि ते दोघं वडिलांजवळ येऊन पोचले. वा वा, शाबास मुलांनो, शाबास. वडिलांनी मुलांना शाबासकी दिली. दोघांनी एकच उपाय शोधून काढलेला पाहून त्या व्यापाऱ्याला खूप आनंद झाला. ती दोघंही त्याच्या परीक्षेत तंतोतंत उतरली होती. बुद्धीनं समसमान ठरली होती. तेव्हा आपली संपत्ती समसमान वाटून द्यायला हरकत नाही असा त्याच्या मनात विचार आला. पण आणखी एकदा त्यांची परीक्षा घेऊन बघूया असा त्याने विचार केला. मग त्या व्यापाऱ्याने काय केलं बरं का, 5-5 पैसे गुणसुंदर आणि रूपसुंदरला दिले आणि सांगितलं, तुम्ही दोघे परत आपापल्या घरात जा, रात्री मी तुम्हाला दोघांना येऊन भेटतो.
रात्र पडण्यापूर्वी तुम्ही दोघांनी या 5 पैशातून अशी एक वस्तू खरेदी करा की ज्याच्यामुळे घरातली जास्तीत जास्त जागा व्यापली पाहिजे. दोघे आपले बरं आहे बाबा असं म्हणून आपापल्या घरी गेले. इकडे व्यापारी सुद्धा अगदी आतुरतेने रात्र कधी होते याची वाट बघू लागला. एकदाची रात्र झाली आणि व्यापारी घराबाहेर पडला. पहिल्यांदा तो रूपसुंदर ज्या घरात होता ना त्या घरी गेला. रूपसुंदरनं 5 पैशाचा कापूस घेतला आणि पिंजून पिंजून साऱ्या घरभर पसरून ठेवला, तरी सुद्धा घराचा काही भाग कापसाशिवाय राहिलाच. मग तो व्यापारी गुणसुंदर ज्या घरी होता ना त्या घरी गेला. गुणसुंदरनं 5 पैशाची एक मोठी मेणबत्ती विकत घेतली होती. वडील आलेले पाहून त्याने ती मेणबत्ती पेटवली. त्याबरोबर साऱ्या घरभर मेणबत्तीचा प्रकाश पडला आणि घर मेणबत्तीच्या प्रकाशाने अगदी उजळून निघालं. आनंदानं व्यापाऱ्याचा चेहरा फुलला आणि दोघात कोण जास्त हुशार आहे आणि कुणाला जास्त संपत्ती द्यावी आणि कुणाला कमी द्यावी हे त्याने मनोमन ठरवून टाकलं. दोन मांजरं होती बरं का. एकदा ती एका घरात गेली. तिथं त्यांना एकदमच मिठाई सापडली. आता ती मिठाई दोघात वाटायची होती. आपल्याला निम्मी हवी मिळायला दोघांनीही आग्रह धरला. पण सारखे वाटे करायचे कसे? दोघांचं भांडण जुंपले खासे. मिठाई घेऊन दोघही घराच्या छपरावर चढून गेली. तिथे एक वानर आला. तो निवाडा करतो म्हणाला. मांजरांनी कबुली दिली. मिठाई त्याच्याकडे सोपवली. वानर कुठेतरी गेला आणि एक तराजू घेऊन आला. मिठाईचे त्यांनी 2 भाग केले. तराजूच्या 2 पारड्यात ठेवले. लबाड वानरानं डोके लढवले. मिठाईचे छोटे मोठे भाग रचले. त्यामुळे साहजिकच झालं असं, एक पारडं वर आणि दुसरं खाली गेलं. वाटे सारखे करायला वानरानं नामी डाव योजला. जड पारड्यातला मिठाईचा तोंडात घातला मोठा लचका. आता दुसरं पारडं जड झालं. वानराचं लक्ष तिकडे वळलं. त्यातली थोडी मिठाई काढून वानरानं टाकली मटकावून. आलटून पालटून एक एक पारडं खाली जायचं थोडं थोडं. त्यातली मिठाई कटवून वानर टाकायचा मटकावून. अशी हात चलाखी वानरानं केली. सगळी मिठाई संपवून टाकली. मांजरं दोन्ही खट्टू झाली. मुकाट बिचारी निघून गेली. बरं का बालमित्रांनो, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. धडा मिळाला मांजरांना खास. चोहोबाजूना उंचच उंच डोंगर, त्यांच्या मधोमध घनदाट जंगल आणि जंगलामध्ये होती एक गुहा. त्या गुहेमध्ये जंगलाचा राजा सिंह राहत होता. एके दिवशी सिंह झोपला होता. त्याच्या घोरण्याचा जोर जोरात आवाज येत होता. तेव्हा एक उंदीर तिथे आला. त्याने सिंहावर फुंकर मारली. सिंहाला ते कळलेही नाही. मग उंदराने आपल्या तोंडाने सिंहाच्या शेपटीला स्पर्श केला. तरी सुद्धा सिंहाला कळले नाही. तो तर गाढ झोपी गेला होता. उंदराला चेष्टा करण्याची लहर आली होती. त्याने विचार केला, सिंहाच्या शरीरावर थोडे बागडून तरी पाहावे. या विचारासरशी तो टुणकन उडी मारून सिंहाच्या शरीरावर चढला. परंतु भीतीने दुसऱ्याच क्षणी त्याने खाली उडी मारली.
त्याने सिंहाकडे पाहिले तर तो गाढ झोपला होता. त्याच्या घोरण्याचा जोरदार आवाज सुरूच होता. उंदराला वाटले की हा सिंह अगदीच आळशी आहे. उंदराने पुन्हा सिंहाच्या अंगावर उडी मारली. तो सिंहाच्या अंगावर दुडूदुडू धावू लागला. उंदराची टोकदार नखे सिंहाला टोचू लागली. त्यामुळे सिंह जागा झाला. उंदराला शरीरावर नाचताना पाहून सिंहाला राग आला. त्याने उंदराला झपकन पंजामध्ये पकडले. उंदराचा भीतीने थरकाप उडाला. मग त्याने कशीबशी हिंमत एकवटली आणि तो सिंहाला प्रणाम करून म्हणाला, महाराज, या छोट्याशा जीवावर दया करा. आपण तर जंगलाचे राजे आहात. मला क्षमा करा महाराज. अशा छोट्याशा चुकीकरता मला शिक्षा करू नका. मला सोडून द्या महाराज, मला सोडून द्या. सिंह गर्जना करत म्हणाला, तू माझी या जंगलाच्या राजाची चेष्टा केलीस. याला तू छोटीशी चूक म्हणतोस. उंदराचा चेहरा खरकन पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो रडत रडत म्हणाला, मला जिवंत राहू द्या महाराज. मी आपले उपकार कधीही विसरणार नाही. कधी गरज पडली तर मी सुद्धा आपल्या मदतीला धावून येईन. हे ऐकून सिंहाला हसू आले. त्याला त्या बिचाऱ्या उंदराची दया आली. सिंह म्हणाला, इतका पिटुकला तू माझ्या या वनराजाच्या कधी कामी येणार. पण ठीक आहे, मी तुला जिवंत सोडून देतो. जा. उंदीर सिंहाच्या पंजातून सुटता क्षणीच पळून गेला आणि आपल्या बिळात घुसला. पुढे काही दिवसांनी कोणा शिकाऱ्याने सिंहाच्या गुहेबाहेर जाळे लावले. सिंह जांभई देत जेव्हा गुहेतून बाहेर पडला तो जाळ्यात अडकला. त्या जाळ्यातून सुटण्यासाठी सिंह जितका प्रयत्न करत होता तितका तो अधिकच त्या जाळ्यामध्ये फसत होता. त्याला खूप राग आला. तो मोठमोठ्याने गर्जना करू लागला. अखेरीस त्याला कळून चुकले की आपण स्वतः या जाळ्यातून सुटका करून घेऊ शकणार नाही. तेव्हा तो मोठमोठ्याने ओरडू लागला, वाचवा, वाचवा. डोंगरामध्ये त्याचे प्रतिध्वनी उमटले, सिंह करुण स्वरात ओरडतच होता, वाचवा, कोणीतरी मला वाचवा. बिळामध्ये मुटकुळे करून झोपलेल्या उंदराच्या कानांवर सिंहाचा आवाज पडला, वाचवा, कुणीतरी मला वाचवा. हे ऐकताच उंदीर त्वरेने धावत तिथे आला. पाहतो तर काय, सिंह जाळ्यात अडकला होता. सिंहाचा आक्रोश सुरूच होता. अरे देवा, आता माझे दुःखाचे दिवस सुरू होतील. मला या जंगलाच्या राजाला आता पिंजऱ्यात बंद करतील. मला या जंगलाच्या राजाला चाबकाचे फटकारे मारतील. मला या जंगलाच्या राजाला सर्कशीत तालावर नाचवतील. त्याचवेळी
हळू आवाजातील बोलणे सिंहाच्या कानावर पडले. आपण चिंता करू नका महाराज, मी आहे ना. थोड्याच वेळात मी आपणास या जाळ्यातून मुक्त करीन. सिंह म्हणाला, इतके मोठमोठे प्राणी मला मुक्त करू शकले नाहीत आणि तू तर पिटुकलासा उंदीर, तू मला काय सोडवू शकणार? उंदीर सिंहाच्या या प्रश्नावर काहीच बोलला नाही, पण तो आपल्या धारदार दातांनी जाळीचे दोरखंड कुरतडू लागला. एक दोरखंड कुरतडला, 2 दोरखंड कुरतडले, 4 दोरखंड कुरतडले, 8 दोरखंड कुरतडले आणि थोड्याच वेळात उंदराने सिंहाच्या 4 पायांभोवतालचे सर्व दोरखंड कुरतडले. दोरखंड तुटताच सिंहाने लगेच बाहेर उडी मारली. त्याने प्रसन्नपणे मोठ्याने गर्जना केली. मग त्याने खूप प्रेमाने उंदराला कुरवाळले आणि तो म्हणाला, आजपासून तू माझा जिवलग मित्र. एका रानात वडाचं मोठं झाड होतं. झाडाला एक ढोली होती. त्यामध्ये सशाची स्वारी राहत होती. त्याच्याबरोबर सशिणबाई आणि त्याचं ससुल्ल बाळ सोबत राहायचे. एकदा ससा आणि सशिणबाई फिरायला दूर रानात गेली. ससुल्ल बाळ एकटंच ढोलीत झोपून राहिलं. एकाएकी वारा सुटला. वडाची पानं लागली गळायला. एक पान पटकन पडलं. ससुल्ल्याच्या अंगावर आदळलं. ससुल्ला दचकून उठला. कावरा बावरा झाला. आधीच बाळ भित्र भारी. कुठे खुट्ट झालं भिवून जाई, कुठे सट्ट झालं भिवून जाई, झाडाची पानं सळसळली भिवून जाई, असं हे बाळ भित्र भागूबाई. आता तर काय, वडाचं पान मोठाललं, अंगावर फटकन आदळलेलं. बाळाला वाटलं आभाळच फाटलंय, त्याचा तुकडा कोसळलाय. झालं. ससुल्ल्या बाळाची स्वारी टुणकन ढोली बाहेर उडाली. घाबरगुंडी उडालेलं ससुल्ल बाळ पळत सुटलं. वाट फुटेल तिकडे जीव घेऊन धावत राहिलं. ससुल्ल्याला वाटेत हरिण भेटलं. विचारू लागलं, अरे धावायला काय झालं? ससुल्ला बोलला, अहो आभाळ तुटलाय म्हणून मी धावतोय. माझ्या अंगावर आभाळाचा तुकडा पडला एक. हरणाला खरंच वाटलं. ससुल्ल्याबरोबर तेही धावत सुटलं. त्या दोघांना वाटेत भेटला एक लांडगा. त्यानं विचारलं हरणाला, झालं काय धावायला? हरण बोललं, अहो आभाळ कोसळतंय म्हणून आम्ही धावत सुटलोय. या ससुल्ल्यावर पडला आभाळाचा तुकडा येवला. लांडगोबाचा समज झाला. खराच तसा प्रकार घडला. तोही त्यांच्यात सामील झाला. मारे सुसाट धावत सुटला. आता ते तिघही मिळून धावत सुटले जीव तोडून. पुढे भेटली सिंहाची स्वारी. विचारू लागली नवल करीत, अरे पळताय का असे, सांगा तरी. लांडगा बोलला, अहो भगदाड पडलंय आभाळाला, त्याचा तुकडा खाली पडला. या ससुल्ल्यानं प्रत्यक्ष पाहिला. आभाळ कोसळू लागलाय म्हणून आम्ही पळून जातोय. सिंहालाही खरंच वाटलं. तोही त्यांच्यात मिसळला. त्यांच्या बरोबर धावत सुटला. आता चौघेही जण मिळून पळत सुटले जीव तोडून. वाटेत एका झाडावर घुबड होतं बसलेलं. चौघे धावत सुटलेले. घुबडाला नवल वाटलं. त्यानं विचारलं, काय मंडळी, पळताय काय अशी सगळी? सिंहानं सांगितलं, अहो आभाळ कोसळतय म्हणून आम्ही पळून जातोय.
आभाळाचा तुकडा पडला या ससुल्यानं स्वतः पाहिला. घुबड होतं शहाणं. त्याला अजब वाटलं. त्यानं शंका काढली. आभाळाची कवची कुणी कुणी पाहिली? सिंहाची स्वारी बोलली, तशी मी डोळ्यांनी नाही पाहिली. लांडगा बोलला, मीही नाही प्रत्यक्ष पाहिलं. हरिण बोललं, नाही मी सुद्धा नाही पाहिलं. पण हा ससुल्ला म्हणाला, हो आपण पाहिलं बुवा, आपण पाहिलं. हा घाबरून पळत सुटला. मीही सोबत धाव घेतली. लांडगोबा बोलले, ही दोघे पळत सुटली म्हणून मी धाव घेतली. सिंहाची स्वारी बोलली, ही तिघं पळत सुटली म्हणून मी धाव घेतली. घुबड बोललं, म्हणजे तुम्ही तिघांनी खात्री करून घेतली नाहीच. चला आपण जाऊया आणि खात्री करून घेऊया. घुबडा सकट सारी जण निघाली. वडाच्या झाडाखाली दाखल झाली. घुबड बोललं ससुल्याला, दाखव तुकडा कुठला पडला. ससुल्यानं हळूच ढोलीतलं वडाचं पान दाखवलं. घुबड खो 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 करून हसू लागलं. मग ते बाकीच्यांना बोललं, अरे अरे ससुल्या पोरगा येऊलासा, त्याला अजून समज कसला. वडाचं पान पडलं तेच त्याला अजब वाटलं. त्याच्या सांगण्यावर असा तुम्ही विश्वास ठेवलातच कसा. सारा वेड्यांचा बाजार, उगाच झालात बेजार. चौघेही बेटे खजील झाले पुरते.